न्यूज 24 वेद जनमनाचा। सह्याद्री महाराष्ट्राचं रक्षण करणारा सह्याद्री, निसर्गान नटलेला दऱ्या खोऱ्यांचा सह्याद्री, जैव विविधतेनं नटलेला सह्याद्री, परमेश्वराची अद्भुत रचना असणारा सह्याद्री, शिवरायांत स्वराज्य राखणारा अशा या राजांच्या स्वराज्यातील अनमोल खजिना विधात्यानं मुक्त उधळण केलेल्या सह्याद्रीत सान्निध्य लाभणं म्हणजे आपण भाग्यवानच। निसर्गाची कृपा असणारा सह्याद्रीतील सिंधुदुर्ग जिल्हा, या जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात नापणे धबधबा प्रसिद्ध आहे। अप्रतिम असा हा धबधबा पूर्वीपासूनच पर्यटकांचं खास आकर्षण आहे। प्रचंड पाऊस असणारा हा भाग, या परिसरात गगनचुंबी सह्याद्रीच्या विस्तीर्ण अशा पर्वतरांगा, ढग अक्षरशः या पर्वतांवर उतरल्याचा भास होतो। धोक्यान वेढलेला हा परिसर पर्यटकांच्या नव्हे तर पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालतो। प्रचंड पाऊस असल्यामुळे या दिवसात कोकणचा निसर्ग खूपच सुंदर जाणवतो, किंबहुना तो अधिकच खुलतो। झाडवेली बहरलेली असतात, हिरवाईनं नटलेले हे डोंगर हिरवाईची चादर पांघरलेले भासतात। हिरवीगार भातांची खाचरं या सौंदर्यात आणखीनच भर घालतात। अशा या समृद्धतेन नटलेल्या कोकणातील नापणे धबधब्यावर सध्या सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनानं लोखंडी ब्रिज उभारलाय। काचेचा हा ब्रिज पर्यटकांचं खूपच मोठं आकर्षण ठरतंय। या धबधब्याच्या सौंदर्यात त्यामुळं 4 चाँद लागले आहेत। त्यामुळे नापणे धबधबा आता भारताच्या पर्यटन नकाशावर चमकू लागलाय। उद्घाटनापूर्वीच नापणे धबधब्यावरील काचेचा पूल पाहण्यासाठी आणि धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची आतापासूनच मोठी गर्दी होत आहे। राज्यातील सर्वात पहिला काचेचा पूल उभारल्यामुळे सिंधुनगरीच्या पर्यटन क्षेत्रात निश्चितच वाढ होणार आहे। आपण आलोय आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या नापणे या धबधब्यावर। अतिशय प्रसिद्ध असलेला हे पर्यटन स्थळ आहे आणि इथं असलेला धबधबा पर्यटकांना नेहमीच खुणावत आला आहे। आज आपण या धबधब्यावर आलोय, त्याचं कारणही तसंच आहे। महाराष्ट्रातील अतिशय सुंदर असा सर्वात पहिला काचेचा ब्रिज इथं बांधण्यात आलेला आहे आणि हा ब्रिज आपण पाहू शकताय। खरोखरच सुंदर असा ब्रिज आहे आणि इथं आतापासूनच अजून काम चालू आहे, पण आतापासूनच इथं पर्यटक येत आहेत आणि मजा आनंद घेत आहेत। खरोखर अप्रतिम असं काम झालेलं आहे या ब्रिजचं। अतिशय आनंद होत आहे, जसं की आपण इथं कुठल्या तरी आपल्या मातीतच पण आपण एखादी फॉरेनची ट्रिप करत आहोत असं आपल्याला वाटत आहे। इकडे तर फेसाळणारा धबधबा आहे, पांढरं शुभ्र पाणी वाहत आहे, हिरवीगार झाडी बाजूला आहे आणि आपल्या पायाखाली काचेवर आपण उभे आहोत आणि एवढं फेसाळणारं पाणी आपण पाहत आहोत। खूप आनंद होत आहे आणि आपण जसं की स्वर्गात आलेलो आहोत असं वाटत आहे। सर्वांनी ह्याला भेट द्यावी। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।